गणपती बाप्पा मोरया. क्या बात है. पहिला षटक, पहिला चेंडू, गोलंदाज हर्षन पाटील. स्ट्राइक वरती आकाश पाटील. पहिला षटकाचा पहिला चेंडू. अपेक्षा केल्या होत्या खऱ्या अर्थानं पंचांकडनं मागणी केली आणि ती मागणी पूर्ण झाली आहे. आकाश पाटीलाला व्हेरेटलं की हा थोडासा चेंडू बाहेरचा आहे, प्रश्नच नाही आहे. एक धाव मिळालेली आहे, विंधने संघाच्या खात्यामध्ये आली आहे. एका धावेसाठी खूप प्रयत्न करावे लागतात, पण जेव्हा जेव्हा ती धाव ऑटोमॅटिकली येते तेव्हा तो आनंदच असतो. पहिलं षटक चालू झालंय. गोलंदाज अर्णव हर्षन पाटील हिट करण्याचा प्रयत्न. बॅक टू बॅक दुसराही चेंडू. पंच बघा अतिशय चांगल्या पद्धतीने विचार विनिमय करून खऱ्या अर्थाने निर्णय देत आहेत. वेटिंग अँड वॉच. बॅक टू बॅक दोन चेंडू या ठिकाणी व्हेरिएट झालेत. खऱ्या अर्थानं अवांतर झालेत. 2 धावा आल्यात विंधने संघाच्या खात्यामध्ये. काहीही न करता म्हणजे ऑटोमॅटिकली जेव्हा अकाउंटमध्ये पैसे जमा होतात तर वाटतं हे पैसे आले कुठून. अगदी अशाच पद्धतीने या ठिकाणी मॅचला सुरुवात झाली आहे. मॅचच्या मॅचमध्ये आकाश पाटील याने जवळजवळ 5 नंबरवरती येऊन 44 धावांची उभारणी केली होती. तोच आकाश पाटील. रिव्हर्स काढायचा होता चेंडू बाहेर, परंतु या वेळेला गोलंदाजानं हेरलं. ज्याप्रमाणे तुम्ही लाईन बनवताना स्वतःची जागा बनवायचा प्रयत्न करता तेव्हा गोलंदाज चाणाक्ष असतो आणि तोच गोलंदाज हर्षन पाटील देखील चाणाक्ष निघाला. पहिल्या षटकातील पहिला चेंडू संपलाय. बिनबाद 2 वरती विंधने संघ. थंडगार वातावरण, त्यात पडणारी वरून ही सर्दी. क्रिकेट खेळाडूंची वर्दी आणि सर्व रसिक श्रोत्यांची प्रेक्षकांची गर्दी पाहता या मॅच मध्ये आता थंडपणा आलाय. सुरुवात झाली पहिल्या षटकालाच. खूप चांगला टॅलेंटेड फटका. घाई करायची काही गरज नव्हती, फक्त दिशा दिली चेंडूला आणि चेंडू दिशाहीन झाला. पाहता पाहता चेंडू सीमारेखा बाहेर आला ना चौकार. मस्तक. गोलंदाज तयारीवर. फुलटॉस डिलिव्हरी. या वेळेला स्टेडी डिलिव्हरीचा फटका. सनसनाट फटका. चेंडू जातोय सीमारेखा बाहेर. चौकार. दहा धावा झाल्यात आतापर्यंत. चेंडू खालच्या खाली गुडलँड पॉट्सचा चेंडू, परंतु खालच्या खाली हाय लेवल करीत राहिला. परंतु गोलंदाज जितकी चाणाक्ष गोलंदाजी करतो तितकीच विकेट किपिंगची कामगिरी पाहायला मिळाली. विकेट किपिंगचं कौतुक करावं तितकंच कमी. रोनाल्ड म्हात्रे अतिशय चांगली कामगिरी. फास्टेस्ट गोलंदाजाला जेव्हा आपण किपिंग करतो ना खूप कठीणाई असते. हिट करण्याचा प्रयत्न होता. आकाश पाटील मात्र या वेळेला चेंडू कनेक्ट करता आला नाहीये बरोबर, परंतु कनेक्शन हा एकदा जुळला ना की त्यामध्ये काहीतरी व्हेरिएट पाहायला मिळतं. परंतु या चेंडू निर्धाव सांगता झाली आहे. धावसंख्या जशीच्या तशी थांबली आतापर्यंत 10 वरती. प्रेक्षक वर्ग देखील खूप संख्येने उपस्थित आहे आतापर्यंत. आज रविवार चालू होईल आता सकाळी आणि ही मॅच देखील तितकीच आनंदाची पाहायला मिळते. प्रयत्न खूप चांगले आहेत आकाश पाटीलचे, परंतु या षटकामध्ये आपण पाहतोय 6 चेंडूंचा खेळ मला वाटतं संपलाय आणि 6 चेंडूंच्या समाप्तीनंतर बिनबाद स्कोरबोर्डवरती धावसंख्या आली आहे 10 वरती. तत्पूर्वी या 10 धावांसाठी खऱ्या अर्थाने 2 फटके आले चौकार आकाश पाटीलच्या बॅटमधून. प्रयत्न केलेही होतोय. शेवटच्या 2 चेंडू अतिशय चांगल्या पद्धतीने 3 चेंडू अतिशय चांगले फेकले. गोलंदाज हर्षन पाटील यांनी चांगला कमबॅक केलाय, कारण आता या 3 षटकांच्या सामन्यामध्ये 30, 35, 40 धावा या हव्या, परंतु अशा पद्धतीनं पहिल्या षटकामध्ये 10 धावांवरती अडवलं गेलं. ती गोलंदाजीचा देखील नमुना खूप चांगल्या पद्धतीने या ठिकाणी पाहायला मिळाला याच्या क्षणापूर्तीला. 4 चेंडू डॉट झाले आतापर्यंत. गोलंदाजच्या वतीने फलंदाज डॉट झालेत आकाश पाटील आणि प्रथमच स्ट्राईक आली आहे पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. फलंदाज गितेश जोशी हा देखील एक बहारदार विंधने संघाचा नामांकित फलंदाज आहे. बऱ्याच मॅच आपल्या हातामध्ये ज्याने काढल्यात गितेश जोशी आहे. लॉंग टाइम आफ्टर द लॉंग टाइम पाहायला मिळतं या क्रीजवरती. त्याची देखील फलंदाजी आता पाहायला मिळेल आपल्याला या पिचवरती. पाहूया गोलंदाज यज्ञेश पाटील. हलकं क्षेत्रक्षण हल्लं गेलंय, कारण उजव्या आणि डावऱ्या हाताचा फलंदाज असलं की व्हेरिएट करावं लागतं वारंवार. अगदी अशाच पद्धतीने या ठिकाणी पाहायला मिळते.
दोन्ही खेळाडू या ठिकाणी समन्वय पायाने क्रीज चेंज झाली आहे. गोलंदाज तयारीवरती. यज्ञेश पाटीलच्या बॅट मधून गोलंदाजावरती घेतला हा दणदणीत चमचमाता फटका. षटकार आकाश मास्टर यज्ञेश पाटीलच्या गोलंदाजीवरती आलाय. पहिल्या चेंडूवरती गीतेश जोशी यांच्या बॅटमधून हा सुंदरसा फटका. 6 धावांनी आपली उघडणी केली आहे. अकाउंटमध्ये 6 धावा खऱ्या अर्थाने जमा केल्यात आणि समोर आकाश पाटील उभा आहे आणि अशी सलामीची जोडी आपल्या संघासाठी एक चांगलं कर्तव्य बजावताना दिसत आहे. दुसरा चेंडू यज्ञेश पाटीलच्या ग्लोव्ज मधून. सुंदर चेंडू पाहिला की खोलवर टप्प्याचा चेंडू आलाय. घाई करण्यात काही अर्थ नाहीये. स्टंपिंग करण्याचा प्रयत्नही झाला होता. एकच धाव मिळते. दोन्ही खेळाडूंच्या चांगल्या वातावरणातून एक धाव मिळालेली आहे. एका धावेने संघ 17च्या घरामध्ये येतोय. 17 धावांवरती संघ आला की बऱ्याच जणांना प्रश्न पडतो 17ला होईल का खतरा, परंतु तसं नाहीये. कारण हा खतरा शो नाहीये. ही हातामध्ये बॅट आहे, समोर चेंडू आहे. जो प्रतिस्पर्धी संघावरती टक्कर देईल, मात करील अशा आकड्यांचा खेळ चालूच राहणार. परंतु स्वतःचा गेम ऑन करायचा असेल तर स्वतःचा परफॉर्मन्स या मंचावरती तुम्हाला वाढवावे लागेल. इथे मगाशी आपली शाब्दिक बोली झाली, परंतु तसं काही बिघडलं नाही, घडलंही नाहीये. 2 धावा अतिशय सुंदर पद्धतीने त्यांचा वापरही पाहायला मिळाला. 2 धाव्याने संघ सुखी समाधानी अगदीच परिपक्वता पाहायला मिळाला. विंदने संघामध्ये समाधान आहे. 19 धावा झाल्या आतापर्यंत. कारण आकाश पाटील आणि गीतेश जोशी आहे तोपर्यंत आपला टप फाईट मिळेलच यामध्ये शंका नाही आहे. परंतु षटकं कमी आहेत. आपल्याला 3च षटकं आहेत आणि 3 षटकांमध्ये 35-40 धावा काढायच्यात. फक्त 9 चेंडू बाकी आहेत. त्या 9 चेंडूंमध्ये येतील का 15-20 धावा हा प्रयत्न असेल खेळाडूंचा. परंतु गोलंदाज यज्ञेश पाटील देखील एक निखळ गोलंदाजी करण्याचा प्रयत्न नक्कीच करेल. हलकाच लेग एस्ट्या सोडून जाणारा चेंडू पंचांनी बरोबर दिशा दिली आणि हा चेंडू स्वैर घोषित केलाय, अवांतर घोषित केलाय. 20 धावा दुसरं दशक गाठताना म्हणजेच विंदने संघ 20 वरती येऊन ठेपलाय. अजूनही 9 चेंडूचा खेळ बाकी आहे आकाश पाटील आणि गीतेश जोशी यांच्या हातामध्ये. बघूया काय होतोय आतापर्यंतचा काळ या ठिकाणी आज कशा पद्धतीने खेळ होईल. सुंदर चेंडू, त्याच ताकदीनं मारलेला चेंडू लॉंग ऑन क्षेत्रामध्ये डिलिव्हरी करतोय. उचलेपर्यंत एकच धाव मिळते. एका धावेवरती या ठिकाणी रोखलं गेलं. 21 वरती येऊन ठेपलाय. 21 आकडा जवळ आला की 21 मोदकांचा नैवेद्य गणरायाला दिला जातो. 21 खऱ्या अर्थानं दुर्वांची जुडी वाहिली जाते गणरायाला आणि त्याच गणरायाचरणी वंदन करून प्रातःकाल झाली आणि प्रातःकालचा हा सामना रंगलाय विंदने वेबाक्ष या ठिकाणी गोठिवली या दरम्यान. यज्ञेश पाटील, आकाश पाटील या वेळेला चमकली बॅट, परंतु लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये खेळाडू तैनात आहे. घेतलेला जल बॅक टू द पॅव्हलियन. विकेट नंबर 1 परतावं लागलं माघारी डीजे. वार करण्याचा प्रयत्न केला परंतु चेंडू उचली घेतोय. विकेट किपरच्या हातामध्ये विसावतोय. पाहता पाहता 2 षटकांचा कालावधी देखील संपला जातोय. 12 चेंडूंच्या समाप्तीनंतर स्कोअर बोर्डवरती धावसंख्या आली आतापर्यंत 21. म्हणजे या षटकामध्ये जर आपण बघितलं अतिशय कमी धावसंख्या मला वाटतं जमा झाली आहे. परागजी थळी 11 धावा आल्यात. म्हणजे मागच्या षटकामध्ये 10 धावा, या षटकामध्ये 11 धावा. आता राहिलेल्या षटकामध्ये 10च येतील की काय, परंतु तसं विश्लेषण न करता आता आकाश पाटीलला हवाई हल्ले चढवावे लागतील. जर आपल्या संघाला 40-45 धावांपर्यंत नेल्यानंतर आपल्या गोलंदाजी देखील अतिशय चांगल्या पद्धतीने करता येईल या विचारसरणीनं तुम्हाला खेळावे लागेल मैदानात. गोठिवली संघाचा शेवटचा अस्त्र आणि शेवटचा गोलंदाज आपल्याला माहीत आहे की मगाशी देखील गोलंदाजी चांगली केली होती. तोच गोलंदाज मयुरेश पाटील
अतिशय धारदार आणि विचारपूर्वक गोलंदाजी, कधीही घाई न करता अति घाई संकटात नाही म्हणतात ना, तशा पद्धतीनं विचारास्त्र. एखादा फटका चेंडूवरती बसल्यानंतर दुसरा चेंडू थोडा व्हेरिएशन करावा, निसर्गाचा नियम आहे, बदल हा हवाच. अगदी अशाच पद्धतीनं कशा पद्धतीनं गोलंदाजी पाहायला मिळेल मयुरेश पाटील. परंतु आकाश पाटीलच्या मनामध्ये ध्येय एकच असेल, आता मारायचंच, कारण नाही चलेगा इक्का दुक्का लगाना पडेगा, चौका या छक्का, हुकला तो मुकला आणि ठोकला तो जिंकला. अशा पद्धतीची भूमिका घ्यायला लागेल आकाश पाटीलला. सामन्याला सुरुवात होतोय नॅशनल स्पोर्ट लाईव्हच्या माध्यमामधून. हा इव्हेंट सजलाय आणि बरोबर ज्या ताकदीचा फटका, मनगडातली ताकद एकत्र केली आणि दिला ना टाकून मिड विकेटच्या डोक्यावरून षटकार. जय. चेंडू आलेला आहे, लगेचच पाहतोय आपण आले आल्याच गोलंदाज मारे का बाहेर, चौकार. नंतर आकाश पाटील वैयक्तिक आतापर्यंत आपण पाहतोय 21 धावांवरती खेळतोय 9 चेंडूंमध्ये. आणखीनही 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. आकाश पाटील अजूनही काय प्रयत्न करता येतील इतके करायचा प्रयत्न असेल, परंतु मयूर पाटील देखील विचार करत असेल व्हेरिएट काय करावं. सुंदर फटका. यावेळेस देखील क्षेत्ररक्षण सजलंय, परंतु या ठिकाणी अनफिल्ड पाहायला मिळतोय. मिस मॅच, चेंडू जातोय सीमारेखा बाहेर, पुन्हा आला एक चौकार. बलकटीची शाला निर्माण केली आहे. पहिल्या षटकामध्ये संयम बाळगलं, कारण संयम हा महत्वाचा भाग आहे आणि अशाच पद्धतीनं संयम राखूनच पुढे प्रवास करायचा हा ध्येय मनामध्ये आहे पाटील यांच्या. अजूनही 3 चेंडू हातामध्ये आहेत. मयूर पाटीलला आता खूप विचार करावे लागतील की यार्कर टाकावा की गुगली चेंडू टाकावा की अधूनमधून दांडी गोल करणारा ब्लॉकल करावा. अशा व्हेरिएशन मध्ये बदलाव करावा लागेल तुम्हाला गोलंदाजीमध्ये. अशा पद्धतीचा विचार असेल की काय. आता मात्र फिरून जागा बनविली, स्क्वेअर क्लिअर केलाय, अडविला गेला, एक सुंदर क्षेत्ररक्षण उचलेपर्यंत फेकेपर्यंत 2 धावा देखील कमबॅक केल्यात. अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी रनिंग द बिटवीन पाहायला मिळाली. 2 धावेने संघ पुढे जाताना दिसतोय. धावसंख्या झाली 37 वरती येऊन ठेपली आहे. 2 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. प्रेक्षकांना वाटतं विंदने संघाच्या चाहत्यांना की एखादा षटकार चौकार आला तर कन्व्हर्टेशन बघायला मिळेल, परंतु तसं होईल की काय, की कशा पद्धतीनं गोलंदाजी आता मयुरेश पाटील राहिलेल्या 2 चेंडू कशा पद्धतीनं टाकेल हा देखील विचार या ठिकाणी करावा लागेल. आकाश पाटील 12 चेंडूंमध्ये 27 धावा आतापर्यंत काढल्यात. अतिशय चांगल्या पद्धतीनं स्ट्रोक बाय स्ट्रोक मेंटली पॉवर मध्ये खेळतोय. पिच करण्याचा प्रयत्न होता, दिला ना चांगला फटका, अतिशय चांगला रोमहर्ष फटका, षटकार. ज्या हव्या तशा धावा प्राप्त केल्यात खऱ्या अर्थानं अक्षय स्मृती मरुआई विंदणे संघानं या ठिकाणी पाहायला मिळते. आकाश पाटील 1 मॅन आर्मी खेळतोय, आपल्या संघासाठी टप फाईट करतोय. एकच चेंडू बाकी आहे. पहिल्या षटकामध्ये 10, दुसऱ्या षटकामध्ये 11 आणि या षटकामध्ये आतापर्यंत 22 आल्यात. एक चेंडू बाकी आहे.
मयुरेश पाटील वन्स अगेन तयारीवरती. जागेवरून हिट केलाय, जागेवरून मगाशी उल्लेख केला होता तशाच पद्धतीने हा फटका. जबरदस्त स्ट्रोक बाय स्ट्रोक षटकार. इरादे तो रोज बनते हैं, इरादे तो रोज बनते हैं, बनकर टूट भी जाते हैं, लेकिन शिरडी वही आते हैं जिन्हें साईं बाबा बुलाते हैं. तो बोलो सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. ओम साईराम, ओम साईराम. खूप सुंदर मॅच पाहायला मिळाली. पहिला इनिंगच्या समाप्तीमध्ये आपण जर विंदने संघाचा खेळ पाहिला तर नक्कीच या ठिकाणी परागजी थळी कलवतात की 3 षटकांमध्ये पहिल्या षटकामध्ये 10 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 11 आल्या होत्या आणि तिसऱ्या षटकामध्ये तब्बल 28 धावा आल्या. इक्वल टू इक्वल मॅच मध्ये 18 चेंडूंमध्ये जवळजवळ आतापर्यंत पाहिले आपण 49 धावा झाल्यात आणि 50 धावांचं लक्ष. त्यामध्ये आपण बघितलं तर 39 धावा वैयक्तिक 13 चेंडूंमध्ये आकाश पाटील यांनी काढल्या. इतकी धारदार आणि बहारदार फलंदाजी पाहायला मिळाली अक्षय स्मृती मरुआ संघाच्या खेळाडूंच्या माध्यमातून. खूप चांगला इव्हेंट सजलाय, खूप चांगलं आयोजन पाहायला मिळते. या आयोजनाची खऱ्या अर्थानं सर्व आयोजक आहेत, व्यवस्थापक आहेत आमचे, त्या सर्वांना मी धन्यवाद देईन. डीजे सॅम बॉईज व वागेश्वर वॅरियर्स आयोजित आई गावदेवी चषक 2024 मध्ये आलेल्या सर्व खेळाडूंचे मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत या ठिकाणी केले जात आहेत. मनीषजी शिवकर एक चांगलं दातृत्व नेतृत्व ज्यांच्यामध्ये कमी वयामध्ये हा खेळ खऱ्या अर्थानं स्थापित करायचा होता. यंदाचं पहिलं वर्ष आहे, वाटतंय की पहिलं वर्ष हा नाहीच आहे, 4 किंवा 5 वर्ष झाले असेल तुमच्या आयोजनाला असंही वाटतंय की या आयोजनामध्ये कुठलीच कमी नाहीये. साऊंड सिस्टीम लाजवाब आहे, आलेल्या मान्यवरांचा सन्मान आतुरतेने करतायत आणि निष्पक्ष भूमिका निस्वार्थ भूमिका तुम्ही करतायत की ही स्पर्धा मानाची मनाची आणि प्रत्येकाच्या हृदयावरती अधिराज्य करणारी ही स्पर्धा आज पाहायला मिळते. गावातील ग्रामस्थ मंडळ मोठ्या संख्येने या स्पर्धेच्या व्यासपीठावरती विराजमान आहेत, हे देखील चांगलं भाग्य आहे. कित्येक स्पर्धांमध्ये मोजकीच माणसं बसलेली असतात कारण सकलांचे आहे येथे अधिकार, सर्वांना या ठिकाणी अधिकार दिलाय, कोणीही या बसा. चेंडू द्या, मला वाटतं दुसरा चेंडू द्या चेकअपला. तर 50 धावा काढायच्या आहेत. गोठिवली संघाची पहिली सलामीची जोडी, त्या सलामीच्या जोडीनं प्रत्येक मॅच मध्ये परफॉर्मन्स गाजवलाय. प्रमोदजी चौधरी, तुषारजी महंती या खेळाडूने खऱ्या अर्थानं आक्रमकता दाखवली आणि प्रमोदजी चौधरी बद्दल काय म्हणावं. पहिल्या मॅच मध्ये टर्न ऑफ द गेम केलं, 50 धावा काढल्या होत्या 13 चेंडूंमध्ये. टप फाईट देणारा समोरचा एक जबरदस्त बलाढ्य संघ आहे, त्या संघाजवळ खेळताना आपलाही विचारसरणीचा अस्त्रांचा वापर हा विचारपूर्वक करावा लागेल. परंतु सलामीला गेलेले फलंदाज देखील त्याच ताकदीचे आहेत, त्याच समतोलतेचे आहेत, म्हणून या मैदानामध्ये आणखीन मजा येईल, यामध्ये तीळ मात्र शंका नसेल. हॅलो चिक, नक्कीच आपल्या गावातला कार्यक्रम म्हटलं की मला तुम्ही जे निमंत्रण देता, गावामध्ये चांगल्या पद्धतीनं आज इंटरनॅशनल लेवलच्या आपण ज्या नृत्य स्पर्धा ठेवल्यात त्या स्पर्धेला देखील या मॅच मधून शुभेच्छा असतील. सर्व ग्रामस्थांचा सहयोग आपणास मिळेल तील मात्र नाही शंका. तर मैदानाकडे काय घडते बिघडते पाहूया आपण. या मैदानाच्या पवित्र भूमीमध्ये खऱ्या अर्थानं आज या वारकरी संप्रदायाची अचूकतेने जपणूक करणारा माझा केळवणा ग्रामस्थ, त्यातील हरिभक्त पारायण कलावतीताई शिवकर, शार्दूल शिवकर, जयदासजी शिवकर या खऱ्या अर्थानं शिवकर परिवारानं देखील आपल्या केळवणे गावाचं नाव आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये नेलंय. खऱ्या अर्थानं अध्यात्माची कास ज्यांच्या सोबत आहे आणि अशा या अध्यात्माची कास धरून आज केळवणे ग्रामस्थ देखील आज या ठिकाणी पाहायला मिळतोय. आवाज आहे आमच्या केळवणे ग्रामस्थांचा, पहा आपण कुठेही जाऊ नका, पाहत राहा आजचा हा चषक. डीजे सॅम बॉयज वागेश्वरी वॅरियर्स. 18 चेंडू आणि 50 धावा. अतुल पाटील आणि अक्रुल पाटील पहिल्या गोलंदाजीचा मान घेतलाय आणि
थोडंसं मार्गदर्शनही केलं जात आहे, गायडन्स महत्वाचं असेल. नक्कीच स्वरगंध ग्रुप केळवणे यांच्या वतीनं भव्य नृत्य स्पर्धा 2024 राज्यस्तरीय नृत्य स्पर्धांचं आयोजन येत्या 27/1/2024 रोजी केलेलं आहे. तर त्या नृत्य स्पर्धेला आपण सर्वांनी सहभाग घ्यावा, सर्वांनी उपस्थिती दर्शवावी ही सर्वांना विनंती केली जातोय. ग्रुप डान्स पारितोषिक आणि सोलो डान्स केले जातील आणि आपल्याला देखील व्हॉट्सअपच्या माध्यमातून निमंत्रण दिलं जाईल. धन्यवाद. आई गावदेवी माते की. अक्रूल पाटीलचा पहिला चेंडू, भेदक मारा, फलंदाज ज्याचं नाव कला कौशल्य गुणकौशल्य माहीतच आहे अशा फलंदाजाने हेरलेला फटका आडवीला गेलाय. जोपर्यंत आडवेपर्यंत फेकेपर्यंत मिळतात या संघामध्ये दोन्ही खेळाडूंना आल्यात. आणि या 2 धावा आपल्या संघामध्ये खात्यामध्ये आलेल्या आहेत. कधी कधी कन्फ्युजन, विकेट किपरचं ड्रेस कॉम्बिनेशन सेम आहे आणि खेळाडूंचं सेम, त्याच्यामुळे आपल्या कन्फ्युजन निर्माण झालं या इथे ठिकाणी, कारण सेम प्रिकॉशन पाहायला मिळाली. गोलंदाज अक्रूल पाटील तयारीवरती. जोरदार अपील, शरीरयष्टीवरती चेंडू आदलला गेलाय. हमारी मांगे पुरी करो, अगदीच अशा पद्धतीने या ठिकाणी जोरदार अपील केली आहे. का करू नये अपील, समोर इतका बहारदार खेळाडू आहे, जर पटला तर पटला. अगदी अशाच पद्धतीने प्रेशराईज केलं होतं, परंतु पंच अटल भूमिकेमध्ये आहेत. आमचा निर्णय हा निर्णय पक्का असेल. अगदी अशाच पद्धतीने या मॅच मध्ये पंचांची जी कामगिरी आहे ना, पंच म्हणजे या क्रिकेटमधले दुसरे भगवंताचे रूपच असतात. दिलेला निर्णय एकदा का उंगली खडी, निघा तुम्ही, तुमचा तिकीट बुक झालाय. अगदी अशाच पद्धतीनं कोण दिवस येईल कैसा, नाही क्षणाचा भरवसा, जैसा गळा लागला मासा तैसा जीव तळमळे, अशा पद्धतीनं सार आहे मनुष्याचं. काय गोलंदाजी आहे, पेशकश बघा ना कशा पद्धतीनं. ज्याच फलंदाजानं मागच्या मॅच मध्ये हैराण केलं होतं गोलंदाजांना, त्याच फलंदाजाला जागेवरती टर्न करण्याचा प्रयत्न अक्रूल पाटील अंडर-19 प्लेयर करतोय. त्याची देखील विचारशक्ती बघा ना कशा पद्धतीनं. त्याच्या आईबाबांना मी धन्यवाद देईन की या कमी वयामध्ये अक्रूल पाटीलला क्रिकेटचं वेळ लावून दिलं. हा खोलवर टप्प्याचा चेंडू आहे, कठीण चेंडू मारण्याचा प्रयत्न किती जरी केला ना तरी चेंडू मारू शकत नाही. हेलिकॉप्टर करायचा प्रयत्न केला तरी बॅकअपला जागा कमी पडतोय. अशा पद्धतीचा हा चेंडू, याला म्हणतात ब्लॉक हॉल केला पूर्णपणे. गोलंदाज अक्रूल पाटीलचं कौतुक यावेळेस नक्की होतोय. 4 चेंडू आणि 3 धावा झाल्यात आतापर्यंत. शांत चाललेला खेळ, काही क्षणात वादळ उठतील का, कारण जितका सन्नाटा असतो ना तितका भन्नाटा असतोय असं पाहायला गेलेलं आहे, सांगितलं देखील आहे. जबरदस्त गोलंदाजी, अक्रूल पाटीलचं कौतुक केलं जातोय मयुरवाई संघाच्या सर्व चाहत्यांच्या वतीनं. इतक्या मोठ्या खेळाडूला, दोन्ही खेळाडूंना खऱ्या अर्थानं जागेवरती थांबवण्याचं काम आतापर्यंत अक्रूल पाटील करतोय. 50 धावांची उभारणी करायची आहे. क्षेत्रसन ही तितकं सुंदर सजवलंय, झालं आखलंय. आता माइंडेड कल्पना आणि जशाच पद्धतीनं संधीचं सोनं करता आलं नाहीये. म्हणतात ना की देव देत परंतु दैव नेत. अगदी अशाच पद्धतीनं किती वाईट वाटलं असेल अक्रूल पाटीलला की मी इतकी धारदार गोलंदाजी करतोय, जर 2-3 षटकार बसले तर अक्रूल पाटीलचं नाव लगेचच मिटला जातोय, खराब होतोय. पण जेव्हा तो चांगली गोलंदाजी करतो तेव्हा मात्र सपोर्ट करणं हे क्षेत्ररक्षकाचं कौतुक कर्तव्य असतं, ते मात्र या ठिकाणी दिसलं नाहीये. परंतु तरी देखील पुन्हा एकदा रिबअप झालेत आणि सर्व बॅकअपला येऊन शांतमय वातावरण पाहायला मिळतंय. लगेच स्पीड करा प्लीज, एकत्मत येऊ नका, स्पीड करा. प्रणय थली दुसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज टाकण्यासाठी प्रणय थली. आता 1 षटकाची समाप्ती झाली, धावसंख्या फक्त आली आहे 3 वरती. कंजूसपणा पाहायला मिळाला या मॅच पहिल्या षटकामध्ये. आपल्याला किती महागडं पडलं, म्हणले कोरोना कालामध्ये इतका रेट नव्हता काही वस्तूंचा, तरी आता पाहायला मिळालं. 3च धावा आल्यात. 12 चेंडूंमध्ये 47 धावांचं अजून आव्हान पेलायचं आहे. 13 चेंडूंमध्ये 50 धावा काढल्या होत्या, हे विसरून जमणार नाहीये. फलंदाज प्रमोद चौधरी आणि वेल डन.
पाहूया कशा पद्धतीने आता प्रणय थली दुसऱ्या षटकामध्ये आपल्याला चित्र रेखाटलेलं दिसेल. या षटकामध्ये टर्न ऑफ द गेम पाहायला मिळेल. बरेच प्रेक्षकांना माहिती आहे सांगायच्या पेक्षा. ही सुरुवात आहे. मग डीजे गप्प का. थलीने सांगितलं की हा शांतता वादळाची आहे. वादळ येणार आहे ही माहित होतं, परंतु पहिल्याच ह्या चेंडूवरती वादळ आलं. प्रणय थली या गोलंदाजाच्या पहिल्याच चेंडूवरती इरादे स्पष्ट केलेत फलंदाज प्रमोद चौधरी यानं. शांत आणि संयमी खेळाडू आहे की इतकी शांतता मनामध्ये आहे, ऊर्जा आहे, शक्ती आहे, विचारसरणी आहे की अटॅक पाना तुमच्यामध्ये चांगला. ज्याप्रमाणे बारक्या कांबळेंनी ज्या मैदानावरती परफॉर्मन्स केला, सर्व प्रेक्षकांची मनं जिंकली, खूप सुंदर. एखादा परफॉर्मन्स चांगला केला की त्याला चांगलाच म्हणतात, पण तोच खेळाडू बाद झाला ना, अरे अरे वाट लावली. ही आपली भाषाच आहे, प्रश्नच नाही आहे. फुलटॉस डिलिव्हरी, वाढदिवसाचा प्रेझेंट आमच्या पार्थ मालीचा आला बघा कसा दणका. षटकार. आल्यात बघा किती 12. हा परिणाम कधी कधी असतो ना, कधी कधी खूप. म्हणून कधीही माणसाने हवेत जायचं नसतं. श्रीमंती आली म्हणून माजू नये आणि गरिबी आली म्हणून लाजू नये, ही कलियुगाची रीतच आहे. दादा बरोबर ना. कधी कधी नाट्यभाग नसल्यावर आपण काय करणार आहोत. म्हणून ते ईश्वरी चत्तेशिवाय या जगात झाडाचं पान देखील हलत नाहीये. करता करविता तोच आहे, तुमच्या अंतरात मध्ये तोच बसलाय. कोणाला जिंकवायचं, कोणाला हरवायचं, त्यांनी ठरवलं तसंच होतं. अगदी अशाच पद्धतीनं बघूया श्रद्धा आणि सबुरी. तिसरा चेंडू यावेळेचा प्रणय थली. 2 षटकार बसल्यानंतर हॅट्रिकच्या उंबरट्यावरती फलंदाज चौधरीजी. हा जोरदार अपील आणि या वेळेला पंचांनी हेरलाय. आता जो निर्णय आहे तो पक्का दिला, निर्णय पक्का. लावा ना डीजेचा दणका. यार खजाना तरी किती आहे तुमच्याकडे. आणि ऑपरेटर पण बघा ना, प्रत्येक क्षणाला अतिशय चांगल्या पद्धतीने तुम्ही गीत लावून देखील या कार्यक्रमाचं मनोरंजन करता. तितकं टेकअप करताना ती युट्यूबला जाता नाही कामा नाही, हा देखील तुमच्या मनामध्ये विचार असतो. ती लिंक पुढे जाता कामा नाही. अगदी अशाच पद्धतीने या ठिकाणी आपण ही खूप चांगल्या महत्वाकांक्षेने 4 दिवस जे योगदान दिलं ना, ते लाजवाब आहे तुमचं खऱ्या अर्थानं. तर आपण विश्लेषण करूया मॅचचं. आपण 9 चेंडू आणि 35 धावांची गरज आहे, परंतु आता मोठा फलंदाज बाद झालाय प्रमोद चौधरी. 7 चेंडूंमध्ये 15 धावा काढल्यात आणि बॅकडाऊन व्हावं लागलं मागाशी आजच्या या मॅच मधून. परंतु बॅकअप होताना नवीन फलंदाज जो मैदानामध्ये गेला, रोहित म्हात्रे आणि तुषार महंती, या 2 फलंदाजांना येणाऱ्या चेंडूंचा खेळ बाकी आहे. 9 चेंडू आणि 35 धावांची गरज आहे. 9-35 असं समीकरण या ठिकाणी पाहायला मिळतंय. 9-35. बघूया आता कशा पद्धतीनं काय होतोय या मॅच मध्ये. प्रमोदजी चौधरी बाद झाल्यानंतर शांततेचं भयान वातावरण पसरेल का, परंतु येणारा फलंदाज तुषार महंती आणि रोहित म्हात्रे पुन्हा एकदा वातावरण तयार करतील का. येणाऱ्या 9 चेंडूंमध्ये 35 धावांची गरज आहे.
असाध्य ते साध्य करिता सायास, कारण अभ्यास तुका म्हणे. अभ्यास करून मुलगा नापास होईल अशक्य, प्रयत्न करा. खूप सुंदर डिलिव्हरी पाहायला मिळाली. प्रणय थली लाभदायक गोलंदाजी पाहायला मिळते. विश्लेषण करतानाच विचार करावा, जरी माझ्यावरती षटकार बसले ना तरी मी परत एकदा बॅकअप करीन, हे ध्येय गोलंदाजामध्ये असावा. आत्मविश्वास, कॉन्फिडंट असावा परंतु ओव्हर कॉन्फिडंट नसावा, हा विचार ज्यांच्या मनामध्ये आहे. प्रणय थली कधी कधी बॅट्समनच्या बाजूने मॅच येतोय, कधी कधी गोलंदाजीच्या बाजूमध्ये मॅच येतोय. डिलिव्हरी बॅकअप दिली आहे. सुंदर चेंडू. ही नजाकत पाहायला मिळाली ना या प्रणय थलीच्या गोलंदाजाची. ही त्याच्याकडे असलेलं वैशिष्ट्य कलागुणांचं संपन्न आहे त्याच्याकडे. आतापर्यंत 2 चेंडूवरती 2 षटकार खाले, परंतु 3 चेंडूंवरती चांगली कामगिरी पाहायला मिळाली. शेवटचा 1 चेंडू बाकी आहे दुसऱ्या षटकातील. कठीण थोडी परिस्थिती झाली आहे, परंतु कठीण परिस्थितीला सोपी करतील का फलंदाज, हा देखील तितकाच विचार महत्वाचा असेल. या चेंडूवरती समजेल ना आपल्याला लगेचच. हा 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 जागेवरून पुशअप केलं यार, जबरदस्त पुशअप केलाय. बिग हिट पाहायला मिळतोय. पंचांचा इशारा, षटकार. मिनिटं झाली तरी 300 व्ह्यूअर्स आहेत, लाईक करतायत, लाईव्ह बघतायत. म्हणजे त्यांनाही चिंता घर बसली आहे, माझ्या गावची टीम जिंकली का हारली. काल 3-3, 4-4 हजार पर्यंत तुमचे लाईव्ह व्ह्यूअर्स बघितले मी देखील. आज या पहाटे सत्रामध्ये देखील तुमचे व्ह्यूअर्स वाढतायत. ह्या आपल्या नॅशनल लाईव्हचं कर्तव्य आहे. या वेळेला बघा मस्तपैकी स्पेस डाऊन केलाय. कितीही प्रयत्न करा, माझा फटकाच घोंगावताय. सीमारेखा बाहेर, षटकार. पाटील 5 चेंडू आणि 23 धावा. लाईन आणि लेंथ थोडी बिघडली आणि हा फायदा झालाय गोठिवली संघाला. 1 धाव मिळते. एका धावेने संघ हलकाच वधारतोय. धावसंख्या झाली आतापर्यंत 28. येणाऱ्या 5 चेंडूंमध्ये 22 धावा समीकरण राहिलंय. प्रत्येक चेंडूला हिट करायचा प्रयत्न नक्कीच तुषारजी महंतींचा आहे, परंतु त्याच पद्धतीची गोलंदाजी टप्पाईट आकाश पाटील ही करतोय. ही समीकरणाची भूमिका आहे ना. 4 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि 4 चेंडूंमध्ये 4ही छकड्या बसाव्या लागतील, 6 धावा षटकार मारावे लागतील, अशी परिस्थिती आता निर्माण झाली आहे. परंतु बघूया तरी देखील क्रिकेटमध्ये हा आलाय पहिला, मेजवानीचा पहिला षटकार आलाय. दणदणीत हा चमचमणारा शुद्ध 916 पॉकेटचा गोल्डन जुबली षटकार. धावा, 2 षटकार 1 चौकार, परंतु बॅट फिरवणं गरजेचं आहे. आता जिंकू किंवा मरू, अगदी अशाच पद्धतीनं लढू, आता लढावं लागेल.
काही का होईना परंतु प्रयत्न शेवटपर्यंत चांगले करतात. प्रेक्षकांना हेच दिसतं, हेच पाहिजे असतं, कारण थंड वातावरणात आता काही जमणार नाहीये, कारण थंडावा आता जास्त वाढलाय. आता मोठा फटका तुम्हाला द्यावाच लागेल. 3 चेंडू 16 धावा अशा पद्धतीची ही मॅच समोर आली आपल्या. आणखी हा एक मोठा पाठिंबा, एक धाव येतोय. 3 चेंडू 15 धावा अशा पद्धतीचं हे वातावरण जेव्हा जेव्हा राहतं ना. आता आजची तारीख पण मला वाटतं असेल 14 तारीख, आणि त्याचबरोबर या तारखेचं समीकरण आज लकमॅन ठरेल का विंदणे किंवा गोठेविले संघाला. सुंदर फटका, ॲडॅप चांगला गेलाय. स्वतः फॉलो थ्रो मध्ये आकाश पाटील चेंडू अडवतोय. इतक्या स्पीडअप मधून नजर पकडली आणि चेंडूला ॲडॅप केलाय खूप चांगल्या पद्धतीनं. आता फक्त आणि फक्त 2 चेंडू आणि 15 धावा. गोठिवली विपक्ष विंदणे या दरम्यान हा सामना. प्रयत्न लाजवाब आहेत खऱ्या अर्थाने. तुम्ही प्रयत्नानं जिंकलात. मी तर म्हणेन प्रयत्न तुम्ही जे करतायत ना, शेवटच्या तगदापर्यंत तुम्ही सोडत नाहीये. श्वासात श्वास असेपर्यंत लढायची भूमिका असते ना, तो खऱ्या अर्थाने टक्कर देतोय. मी म्हणतो ना नेहमीच असे सामने होतील जातील, परंतु परफॉर्मन्स करणारा एक आठवडीतला सामना तुमच्या गोठिवलीकरांच्या हृदयामध्ये बसलेला असेल. उद्या चर्चा होईल की 4 धावांसाठी हारलो, पण त्याचीच पूर्तता पुढल्या मॅचला करू शकतो. अशा पद्धतीचं वातावरण पहिल्या षटकात